सपोज हे सोडियमचं न्यूक्लियस, ही त्याची पहिली कक्षा, ही त्याची दुसरी कक्षा, त्यानंतर ही सोडियमची तिसरी कक्षा. आता सोडियम मध्ये आपण पाहिलं की पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये किती असतील? 8 इलेक्ट्रॉन ऑक्टेट रूल नुसार. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1. तर 2, 8, 1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे? सोडियमचा आहे. आता लक्षात घ्या, हा जो सेंट्रल पार्ट मी काढलेला आहे तो आहे न्यूक्लियस. काय आहे? न्यूक्लियस. आणि त्याच्या सभोवताली मी ऑर्बिट्स काढले, म्हणजे वेगवेगळ्या काय काढल्या? कक्षा काढल्या. आता इलेक्ट्रॉन जे आहेत, या इलेक्ट्रॉनचं वैशिष्ट्य आहे की यांच्यावर कोणता प्रभार असतो? निगेटिव्ह प्रभार असतो. काय असतो? निगेटिव्ह, म्हणजे ऋण प्रभार असतो. बरोबर. आणि जे न्यूक्लियॉन्स आहे याच्यावर कोणता प्रभार असतो? पॉझिटिव्ह, म्हणजे धन प्रभार असतो. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्स बद्दल बोलतो, म्हणजे कोणताही पदार्थ, तर याचं वर्गीकरण आपण सामान्यतः 3 गटामध्ये करत असतो. किती गटामध्ये? 3 गटामध्ये. सर्वात अगोदर आहे इलेमेंट्स. इलेमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. आता नैसर्गिक मूलद्रव्यांची संख्या किती आहे? 92. बरोबर. आणि त्यानंतर प्रयोगशाळेमध्ये काही सिंथेटिक इलेमेंट तयार केले. आणि आज जी आपली आवर्त सारणी आहे, पिरियॉडिक टेबल, तर या पिरियॉडिक टेबल मध्ये एकूण मूलद्रव्यांची संख्या किती आहे? 118. किती आहे? 118 मूलद्रव्ये ही आहेत. आता 118 मूलद्रव्याबद्दल बोललो आपण. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सबस्टन्सचा, तो आहे कंपाऊंड. कोणता आहे? कंपाऊंड, ज्याला आपण संयुगे म्हणतो. काय म्हणतो? संयुगे. आता संयुगाची उदाहरणं, पाणी H2O हे काय आहे? संयुग. कारण हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार झालेले. बरोबर आहे का? कंपाऊंड, ज्याला मराठीमध्ये मी काय म्हणलो? संयुग म्हणलो. तर याचं जेव्हा मी एक्झाम्पल घेतो तर हे आहे H2O. आता तुम्हाला माहित आहे हायड्रोजनचं मास किती असतं बरं? 1. ऑक्सिजनचा आहे 16. आता मला सांगा, पाण्यामध्ये हायड्रोजन 2 आहे. हायड्रोजन किती आहे? 2. आणि त्या प्रमाणात ऑक्सिजन एकच आहे. एकाचं किती झालं? 16. मग हे प्रमाण जर पाहिलं आपण तर किती आहे? 1:8. म्हणजे जगातलं तुम्ही कोणतंही पाणी आणा, त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते कसं आहे? 1:8. हे प्रमाण कुठे बदलणार आहे का? नाही. हे प्रमाण निश्चित आहे. आणि म्हणून घटक मूलद्रव्यांचं प्रमाण जर निश्चित असेल तर त्या पदार्थाला काय म्हणतो आपण? कंपाऊंड. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे मिक्सचर. आता मिक्सचर म्हणजे ज्याला आपण मिश्रणे म्हणू. आणि मिश्रणाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे की मिश्रणाचं वैशिष्ट्य काय आहे की त्यामध्ये घटक जे मूलद्रव्य असतात त्यांचं प्रमाण सारखं असतं का? नाही. येते लक्षात? जरी आता मिक्सचर म्हणून आपण उदाहरण घेऊ, आपण टी तयार करतो, चहा. त्यामध्ये शुगर असेल, पत्ती असेल, त्यानंतर अजून मिल्क असेल, दूध. त्याचं प्रोपोर्शन फिक्स आहे का? नाही. मग ज्यामध्ये घटक जे मूलद्रव्य असतील, पदार्थ असतील, त्यांचं प्रमाण जर निश्चित नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? मिक्सचर म्हणतो. ठीक आहे, हे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला फोकस करायचा कशावर? एलिमेंट्सवर. आता जेव्हा आपण एलिमेंट्स बद्दल बोलू तर एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल, कोणत्याही मूलद्रव्याचा लहानात लहान घटक हा काय असतो? अणु. बरोबर आहे का? अणुला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? ऍटम. बरोबर. आता या ऍटमच्या रचनेबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. कारण ती रचना जर समजून घेतली आपण तर आपल्याला पुढच्या गोष्टी समजायला लागतात. आता 2 मिनिटांसाठी कन्सिडर करा, किंवा एक प्रश्न विचारतो मी की ऍटम जो आहे हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल का आहे? किंवा त्याच्यावर एक प्रश्न विचारतो मी, ऍटमवर धन प्रभार असतो का ऋण प्रभार असतो का त्याच्यावर प्रभार नसतो? ऍटमवर काय असेल याचा आन्सर? प्रभार नसतो. म्हणजे आपण या अगोदर बोललेलो आहे की अणु हा
विद्युत दृष्ट्या कसा असतो? उदासीन. त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार? त्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काय म्हणलो आपण त्याला? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे तो कोणत्याही उदासीन म्हणू आपण, एक नाही की तो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही. आता ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये प्रभारच नाही असा अर्थ आहे का त्याचा? नाही. तर तुम्हाला माहित आहे की ऍटमचे दोन मुख्य घटक असतात. एक असतो इलेक्ट्रॉन्स आणि दुसरा असतं न्यूक्लियॉन्स. येते लक्षात? आता इलेक्ट्रॉन जे आहे हे विशिष्ट कक्षेमध्ये, विशिष्ट ऑर्बिट मध्ये काय होत असतात? रिव्हॉल्व करत असतात, बरोबर? कारण आपल्याला माहिती आहे की जसं पेशींची रचना असते, पेशीचं जे सेंट्रल पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण? केंद्रक, बरोबर? न्यूक्लियस म्हणतो. आणि त्यानंतर बाहेरच्या भागाला काय म्हणतो? सायटोप्लाझम. असं पेशींची रचना आहे. आता हा जो ऍटम आहे या ऍटम मध्ये सुद्धा एक न्यूक्लियस म्हणून पार्ट आहे. आणि या न्यूक्लियस मध्ये असणारे जे घटक आहेत ते कोण आहे? न्यूक्लियॉन्स. आणि जे विशिष्ट ऑर्बिट मध्ये, म्हणजे आता हे जे न्यूक्लियस आहे याच्या सराउंडिंग मध्ये काय आहे? विशिष्ट कक्षा आहे. जसं की आपण फॉर एक्झाम्पल सोडियम घेतलं, ठीक आहे? आता मी इथं सपोज हे सोडियमचं न्यूक्लियस, ही त्याची पहिली कक्षा, ही त्याची दुसरी कक्षा, त्यानंतर ही सोडियमची तिसरी कक्षा. आता सोडियम मध्ये आपण पाहिलं आहे की पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये किती असतील? 8 इलेक्ट्रॉन ऑक्टेट रूल नुसार. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1. तर 2, 8, 1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे? सोडियमचा आहे. आता लक्षात घ्या, हा जो सेंट्रल पार्ट मी काढलेला आहे तो आहे न्यूक्लियस. काय आहे? न्यूक्लियस. आणि त्याच्या सभोवताली मी ऑर्बिट्स काढले, म्हणजे वेगवेगळ्या काय काढल्या? कक्षा काढल्या. आता इलेक्ट्रॉन जे आहेत या इलेक्ट्रॉनचं वैशिष्ट्य आहे की यांच्यावर कोणता प्रभार असतो? निगेटिव्ह प्रभार असतो. काय असतो? निगेटिव्ह, म्हणजे ऋण प्रभार असतो, बरोबर? आणि जे न्यूक्लियॉन्स आहे याच्यावर कोणता प्रभार असतो? पॉझिटिव्ह, म्हणजे धन प्रभार असतो. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत, जितका इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो तितकाच न्यूक्लियसवर काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि हे दोन्ही चार्ज एकमेकांच्या काय असतात? इक्वल असतात. म्हणजे ते दोन्ही एकमेकांना काय करतात? संतुलित करतात. जितका धन प्रभार तितकाच ऋण प्रभार, जितका पॉझिटिव्ह चार्ज तितका निगेटिव्ह चार्ज, ते दोन्ही सारखे आहे. आणि म्हणून ऍटम जो आहे हा इलेक्ट्रिकली काय आला? न्यूट्रल. पण आता आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की जसं इलेक्ट्रॉनवर न्यूक्लियस कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. तर न्यूक्लियन्सवर पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे आहे? तर न्यूक्लियस जे आहे ना, तर ते 2 पार्टिकल्स आहेत. पहिला पार्टिकल कोणता आहे? प्रोटॉन. आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. आणि याही लक्षात ठेवायचं की न्यूट्रल शब्द कशामध्ये आला? न्यूट्रॉन मध्ये. त्याच्यावर लक्षात ठेवायचं की न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो. येते लक्षात? न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो, म्हणजे ते काय असतात? उदासीन, न्यूट्रल असतात. म्हणजे आपण न्यूक्लियॉनवर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कोणामुळे आहे? प्रोटॉनमुळे. कोणामुळे? प्रोटॉनमुळे. याचा अर्थ जर आपण 3 पार्टिकलचा विचार केला, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, हे तिन्ही सब ऍटॉमिक पार्टिकल, ओके? यांचा जर आपण विचार केला तर इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉन वर कोणताही चार्ज नसतो. त्याला आपण वाटल्यास न्यूट्रल म्हणण्याच्या ऐवजी त्याला काय म्हणू माहितीये का? एक नवीन शब्द वापरू, चार्जलेस. काय शब्द वापरला मी? म्हणजे कोणताही प्रभार नाही, ओके? आता हे समजून घेतल्यानंतर आता आपण बोलूया 2 नवीन कन्सेप्ट बद्दल. पहिली कन्सेप्ट आहे की मी झेड या अक्षरात दाखवतो
आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे ती ए या इंग्रजी अक्षरात दाखवतो. झेड जो आहे ते ऍक्च्युअल आहे ऍटमचा ऍटॉमिक नंबर. काय आहे? ऍटॉमिक नंबर. ही काय आहे? एक प्रॉपर्टी आहे पहा मूलद्रव्याची. ठीक आहे. मूलद्रव्याची आणखीन एक प्रॉपर्टी आहे ती आहे ऍटॉमिक मास. ओके. मूलद्रव्य म्हणजे ऍटम बद्दल बोललो मी. आता या दोघांमधला नेमका फरक काय आहे ते आता आपण थोडं डीपली समजून घेऊ. आता शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो. झेड बरोबर पी बरोबर ई. म्हणजे कोणत्याही ऍटमचा जर आपल्याला अनुक्रमांक म्हणजे ऍटॉमिक नंबर काढायचा असेल तर आपण कोणाची संख्या घ्यायची? प्रोटॉनची संख्या घ्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या घ्या. पहा इथं आपण रेफरन्स म्हणून कोणता एलिमेंट घेतला होता? सोडियम. सोडियम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 11. आता इथं हे सांगायचं राहिलं. आता या न्यूक्लियस मध्ये जर पाहिलं आपण सोडियमच्या तर सोडियम मध्ये प्रोटॉनची संख्या ही किती आहे? 11. इलेक्ट्रॉनची संख्या 11च आहे आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 12 आहे. सगळे क्लिअर? तर प्रोटॉन 11 इलेक्ट्रॉन 11 दोन्हींची संख्या कशी असते? सारखी असते. परंतु तो ऍटम कसा पाहिजे आपल्याला? उदासीन पाहिजे. बरं समजा मी आता इथं असं लिहिलं, एक ऍटम घेतला मी Na+. हा सोडियमचा काय आहे? धन आयन आहे. आता पण मी सांगलेलो होतो धन आयन बद्दल. आता हा सोडियमचा धन आयन आहे. याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे का? नाही. कारण इथं +1 धन आहे ना, +1 आणल्या ना तिथे एक प्लस आहे. याचा अर्थ आहे ना एक इलेक्ट्रॉनचा काय केलेला आहे? लॉस. म्हणजे या सोडियमच्या जो धन आयन आहे, धन आयनला इंग्रजीमध्ये म्हणायचं कॅटायन. काय म्हणायचं? कॅटायन. आणि जे ऋण आयन असतात त्याला म्हणायचं ऍनायन. आता हे जे धन आयन आहे, धन आयन मध्ये त्यानं काय केलं माहितीये का? हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन होता त्या इलेक्ट्रॉनला गमावलं म्हणजे त्याचा काय केला? लॉस केल्यामुळे प्रोटॉनची संख्या तर 11च राहिली. ती बदलणार आहे का? नाही. कारण प्रोटॉन कुठं प्रेझेंट आहे? न्यूक्लियस मध्ये आहेत. ते न्यूक्लियस मध्ये असल्यामुळे ते इकडे तिकडे जातात का? नाही. परंतु जे इलेक्ट्रॉन एक डोनेट केल्यामुळे संख्या किती झाली? 10. मग प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉन पेक्षा कितीने जास्त झाली? 1 ने. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? धन चार्ज. म्हणून Na+ म्हणजे तिथं सोडियमचा धन आयन तयार झाला. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आपण? कॅटायन. आता इथं आपण म्हणू शकतो का प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते म्हणून? नाही. आपल्याला ऍटम कसा पाहिजे? उदासीन. उदासीन म्हणजे न्यूट्रल. न्यूट्रल ऍटम जर असेल तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय असते? सारखी. आणि त्यालाच काय म्हणायचं? झेड. झेड म्हणजे काय असतं? ऍटॉमिक नंबर. जसं की सोडियम आहे, या सोडियमचा ऍटॉमिक नंबर म्हणजे जो झेड आहे तो किती आहे? 11. असं आपण म्हणू का? कारण प्रोटॉनची संख्या पण 11, इलेक्ट्रॉनची संख्या पण 11 आणि म्हणून सोडियमचा ऍटॉमिक नंबर काय आला? झेड आला. सॉरी किती आला? 11 आला. आता ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबरचं एक सूत्र आहे पहा. A बरोबर P + N. काय आहे? E + N. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येची काय करायची आपल्याला? बेरीज. आता मला सांगा, आता मी सोडियमचं एक्झाम्पल घेतलं होतं त्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती आहे? 11 आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 12. दोघांची बेरीज जर केली मी तर आन्सर किती आलं? 23. आणि दॅट्स वाय जेव्हा ही सोडियम बद्दल मी बोलेल, पहा तुम्ही पुस्तकामध्ये जर पाहिलं ना तर सोडियम हा एलिमेंट आहे, बरोबर आहे का? याच्या टॉपला किती लिहिलं असतं? 23 आणि बॉटमला काय लिहिलं असतं? 11. म्हणजे जे त्याला म्हणायचं पहा सुपरस्क्रिप्ट आणि याला म्हणायचं सबस्क्रिप्ट. आता हे जो Na आहे हा काय आहे? झेड. झेड म्हणजे सॉरी ए आहे. ए म्हणजे काय आहे? ऍटॉमिक मास नंबर. आणि जे 11 आहे हा काय आहे? झेड, जो काय आहे? नंबर. म्हणजे कोणताही मूलद्रव्य असू द्या, पहा समजा X नावाचा मूलद्रव्य आहे
तर त्याच्या वरच्या टोकाला तुम्ही काय लिहायचं ए आणि खालच्या टोकाला काय लिहायचं झेड, असं त्याची लिहिण्याची पद्धत आहे. आता ऍटॉमिक नंबर काय आहे आणि ऍटॉमिक मास नंबर काय आहे हे कळलं तुम्हाला? ओके. आता आपण बोलूया आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन संदर्भात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामध्ये एक ज्या कक्षेबद्दल आपण बोलतो त्या कक्षेचा एक नियम आहे. तो नियम आहे 2n². काय आहे? कारण मूलद्रव्यांच्या अणूमध्ये जर पाहिलं आपण तर न्यूक्लियसच्या बाहेर अनेक कक्षा आहेत. मग कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? तर समजा कक्षेचा नंबर किती धरला आपण n. n काय आहे आपला? शेल नंबर. काय आहे आपला? शेल नंबर. म्हणजे कवच जे आहे हे कितव्या क्रमांकाचा आहे ती संख्या टाका, त्याचा वर्ग करा आणि त्याला किती न गुणा तुम्ही 2 ने गुणा. आता जसं की पहिली कक्षा कोणती आहे? एक. आता हे शेल घेऊ आपण. त्यानंतर शेल नंबर किती आपली? पहिली कक्षा. पहिली कक्षाला कोणती शेल म्हणायचं? के शेल. आणि त्याची घेऊ आपण इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी म्हणजे की त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात. आता मला सांगा इथं 1 चा वर्ग किती येईल? 1. 1 गुणिले 2 किती येईल? 2. म्हणून पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? 2. दुसरी कक्षा जी आहे त्याला नाव काय आहे? n. सांगा आता n 2 टाकल्यावर किती कॅपॅसिटी होईल? 8. 2 चा वर्ग 4. 4 आणि 2 8. त्यानंतर आहे तिसरी कक्षा. तिसऱ्या कक्षेला नाव आहे m. काय आहे? m. 3 चा वर्ग 9. 9 दुनी 18. म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन? 18 इलेक्ट्रॉन. चौथी कक्षा आहे तिचं नाव आहे n. n कक्षेमध्ये किती होतील? 32. आणि म्हणून जेव्हा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल बोलणार आहोत तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला एक लक्षात घ्या, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ऍटॉमिक मास नंबरवरून ठरवायचे का? नाही. आपण काय करायलो? इलेक्ट्रॉनचं विवरण सांगायलो. इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून सांगायलो म्हणजे आपण कशावरून करायचं? ते ऍटॉमिक नंबरवरून. कशावरून करायचं? ऍटॉमिक नंबरवरून. म्हणजेच बाह्यतम कक्षेमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी विभागणी आहे ती कोणत्या कक्षेमध्ये किती आहे याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ते आपण आपल्या थोड्या वेळानं डिस्कस करू.